हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. चला तर मग आज आपण बनवणार आहोत खास झणझणीत आणि तोंडाला पाणी सुटेल असा खेकड्याचा रस्सा. तर सर्वप्रथम ताजे खेकडे स्वच्छ धुवून तयार करून घेऊ. त्यानंतर कढईत कांदा खोबरं भाजून आणि त्यामध्ये सुगंधी मसाले टाकून छान वाटण तयार करू. आणि त्यानंतर अद्रक लसूण आणि कोथिंबीर यांची मिक्सरमधून पेस्ट करून घेऊ. तसेच खेकड्याचे पाय मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. आणि आता एक पातेलं गॅसवर ठेवून त्यामध्ये साधारणपणे 2 चमचे तेल टाकू. तेल गरम झाले की त्यामध्ये ठेचलेला लसूण टाकायचा आहे आणि लगेच हळद आणि गरम मसाले काढून घेऊ. आता लसूण सोनेरी व्हायला लागला की त्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे. ही पेस्ट पण फिरवून घ्या. त्यानंतर कांदा खोबरं आणि गरम मसाल्यांचं वाटण केलेलं आहे ते पातेल्यामध्ये टाकून ते सुद्धा परतून घ्यायचं आहे. वाटण छानपैकी तेलात परतल्यावर त्यामध्ये आपण आता हळद, गरम मसाला, तिखट आणि धणे पावडर टाकणार आहोत. त्यानंतर साधारणपणे 1 चमचा बेसनचं पीठ टाकायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. यामुळे आपला खेकड्याचा रस्सा छानसर घट्ट होतो. सर्व वाटण परतून झाल्यावरती आता आपण त्यामध्ये स्वच्छ धुतलेले खेकडे टाकणार आहोत आणि हे व्यवस्थित वाटणमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर वाटण धुवून जे पाणी उरेल ते पाणी खेकड्याच्या रस्स्यामध्ये टाकणार आहोत. तसेच पाय मिक्सरमध्ये जे फिरवलेत ते पण पाण्यामध्ये काढून ते पाणी टाकणार आहोत. आणि त्यानंतर भिजवलेल्या चिंचेचं पाणी आपण या रस्स्यामध्ये टाकणार आहोत. त्यानंतर रस्स्यामध्ये 1 चमचा मीठ घातले आहे आणि खेकड्याचा रस्सा 10 मिनटं चांगला उकळू द्यायचा आहे. काही मिनिटातच खेकडे शिजतील आणि रस्स्यात त्याचा अप्रतिम स्वाद उतरलेला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.